फेरीवाला समितीची निवडणूक होऊन 2 वर्षांचा कालावधी लोटला तरी अजून राजपत्र प्रसिद्ध झालेलं नाही। महापालिका प्रशासनानं तातडीनं गॅझेट जाहीर करावं, अन्यथा महापालिकेवर मोर्चा आणू, फेरीवाल्यांवरील अन्याय सहन करणार नाही असा इशारा फेरीवाला संघटनेनं दिलाय। महापालिका पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांवर आज चर्चा झाली। फेरीवाला झोन झाल्याशिवाय अतिक्रमणाची कारवाई करू नये अशी मागणीही बैठकीत करण्यात आली। राष्ट्रीय फेरीवाला धोरणाबाबत आणि फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कोल्हापुरातील फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी आणि महापालिका पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली। बैठकीला महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, फेरीवाला संघटनेचे नंदकुमार वळंजू, अशोक भंडारे, रघुनाथ कांबळे, दिलीप पाटील, किशोर घाटगे यांच्यासह फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। फेरीवाले समितीची निवडणूक होऊन 2 वर्षांचा कालावधी उलटलाय, पण अजून राजपत्र प्रसिद्ध झालेलं नाही। महापालिकेनं तातडीनं राजपत्र जाहीर करावं, अन्यथा महापालिकेवर मोर्चा आणण्याचा इशारा देण्यात आला। पथविक्रेत्यांचे नियमन आणि संरक्षण या संदर्भात 2014 सालापासून पाठपुरावा चालू होता, तरीही झोन निश्चित झालेले नाहीत। बायोमेट्रिक कार्ड असताना सुद्धा फेरीवाल्यांच्या गाड्या उचलल्या जातात अशी तक्रार करण्यात आली। 2019ला फेरीवाल्यांचा सर्व्हे झालाय, मात्र 2026 पर्यंत वाढलेल्या फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे अशी मागणी करण्यात आली। 2019 पर्यंत झालेल्या सर्वेत शहरात 6000 फेरीवाल्यांची नोंद झाली आहे, ती चुकीची असल्याचं रघुनाथ कांबळे यांनी सांगितलं। फेरीवाला झोन होत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, किमान 5 वर्षातून एकदा फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे अशी मागणी करण्यात आली। गाड्या पार्किंग, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकलं जातं, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही असा आरोपही करण्यात आला। राष्ट्रीय फेरीवाला नियमानुसार कारवाई व्हावी, फेरीवाला झोन निश्चित व्हावा आणि पुनर्वसन व्हावं, फेरीवाल्यांचा व्यवसाय आणि उपजीविका चालेल असं नियोजन करावं अशी मागणी करण्यात आली। दरम्यान बायोमेट्रिक कार्डधारकांवर कारवाई करू नये, कोणावरही अन्याय होऊ नये असं धोरण राबवा असं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं। फेरीवाला समितीच्या गॅजेट नोटिफिकेशनचं काम सुरू असल्याचं आयुक्त डॉक्टर भारूड यांनी सांगितलं।